आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। विधानसभेनिमित्त अजित पवार यांच्याकडून जनसन्मान यात्रा काढण्यात येणार। 12 जिल्ह्यातील एकूण 39 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यातील यात्रा। नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातून अजितदादांच्या यात्रेला सुरुवात होणार। लाडकी बहीण योजनेला पैसे, मात्र जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत का? पुण्यामधील विवादित जमिनीबाबतच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। राज्य सरकार 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करणार। उद्धव ठाकरे 10 ऑगस्टला ठाण्यामध्ये सभा घेण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची सभा। कोकणातला एक जण सारखा भिताडाकडे बघतो, तू कोण 96 कोळी मराठा आरक्षणाला विरोध करणारा? जरांगेंचा नारायण राणे यांच्यावरून सवाल। छगन भुजबळांना विधानसभेसाठी जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या नेत्याला निवडणुकीमध्ये पाडायचं, मनोज जरांगेंचा इशारा। काही लोक सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी पावसात भिजू, जरांगेंचा शरद पवारांवर निशाणा। मला औरंगजेब फॅन क्लबचा अध्यक्ष म्हणणाऱ्यांनी हिंमत असेल तर बांगलादेशात जाऊन हिंदूंवरील अत्याचार थांबवावा। उद्धव ठाकरेंचं अमित शहांना दिल्लीमधून आव्हान। सरकार घाबरून विधानसभा निवडणुका पुढे ढकलत आहे। ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार। जयंत पाटलांचा दावा।